धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपण प्राधान्यक्रमाने मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पण मला काही मिनिटं तरी अध्यक्ष महोदय इतका वेळ थांबल्यानंतर माझे मुद्दे पूर्ण करण्यासाठी मिळतील अशी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, विरोधकांनी 293 अन्वये जो प्रस्तावामध्ये जी चर्चेला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये महानगरपालिकांमधील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा विषय अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की महायुतीचं सरकार आल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वामध्ये विकास कामांसाठी निधी देण्यात, मंजुरी देण्यात आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात कोणतीही कमतरता शासनाकडून ठेवली गेलेली नाहीये. पण अनेक ठिकाणी विकास कामे केवळ स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे रखडलेली आहेत. आणि मला अध्यक्ष महोदय आश्चर्य वाटतं की विरोधकांनी पुणे महानगरपालिका, मुंबई असेल, ठाणे असेल या सगळ्या महानगरपालिकांमधल्या भ्रष्टाचारांबद्दल या प्रस्तावामध्ये मांडणी केली. परंतु ठाणे आणि मुंबईच्या बाजूलाच असलेली वसई विरार महानगरपालिका या विरोधकांना दिसली नाही. सगळ्यात मोठं जर भ्रष्टाचाराचं कुरण कुठे असेल तर ह्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष महोदय आहे. अध्यक्ष महोदय, त्यातली काही उदाहरणं सांगायची झाली तर वसईतली पाणी टंचाई दूर करण्यासाठी महानगरपालिकेने स्वतः शासनाकडे खोलसापाडा धरणातलं पाणी 100% महानगरपालिकेसाठी आरक्षण करण्याची मागणी केली. महायुतीचं सरकार आल्यानंतर सन्माननीय गिरीश भाऊंकडे जलसंपदा मंत्रालय आहे, त्यांच्याकडे मी स्वतः जाऊन याचा पाठपुरावा केला आणि सन्माननीय गिरीश भाऊंनी तात्काळ ह्यामध्ये हालचाल केली आणि हे पाणी आम्ही महानगरपालिकेला 100% आरक्षित करण्यास तयार आहोत. महानगरपालिकेने 234 कोटी रुपये शासनास द्यावे असं पत्र दिलं. पण यावरती अध्यक्ष महोदय महानगरपालिकेने पुन्हा शासनाला पत्र दिलं की आमच्याकडे हे पैसे देण्यासाठी नाहीत, त्यामुळे आम्हाला हे पाणी नको. अध्यक्ष महोदय, इथे जनता पाण्यासाठी तडफडत असताना महानगरपालिका म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत, आम्हाला पाणी नको. शासन पाणी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय, हे मी इथे निक्षून सगळ्यांच्या लक्षात आणून देते अध्यक्ष महोदय. दुसरा अध्यक्ष महोदय, आमच्या वसई विरारच्या जिल्हा परिषदेच्या 116 शाळा विनामूल्य महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 1 वर्षापूर्वी दिला. आता त्याची प्रक्रिया सुरू आहे अध्यक्ष महोदय. पण नवनियुक्त महापौरांनी एका वृत्तपत्रामध्ये हल्लीच एक स्टेटमेंट दिलं की महानगरपालिकेकडे जर या शाळा हस्तांतरित झाल्या तर या शाळा चालवण्यासाठी आमच्याकडे निधी नाही. म्हणजे तुमच्याकडे लोकांना पाणी देण्यासाठी निधी नाही, तुमच्याकडे महानगरपालिकेच्या हद्दीतील मुलांना शाळा शिकवण्यासाठी निधी नाही. आमच्या वसईमध्ये अध्यक्ष महोदय बावखळांची संस्कृती आहे. शेती वाड्या पिकवण्यासाठी प्रत्येक शेतीमध्ये छोटी छोटी शेततळं केली जातात, त्याला बावखळं म्हणतात. आता ती बावखळं मोठ्या प्रमाणावर बुजवली जात आहेत अध्यक्ष महोदय. आम्ही सन्माननीय आयुक्तांना विनंती केली की ही बावखळं पुनर्स्थापित करण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने आणि NGTच्या कोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिलेली आहे. तेव्हा आयुक्त महोदय मला हे उत्तर देतात, एका लोकप्रतिनिधीला हे उत्तर देतात की आमच्याकडे ही पुनर्स्थापित करण्यासाठी जो भराव त्या बावखळांमध्ये केलेला आहे त्या बावखळांमधला तो भराव पुन्हा काढण्यासाठी आमच्याकडे निधी नाही. म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी महानगरपालिकेकडे निधी नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, MMRDA जवळपास 1,500 ते 2,000 कोटी रुपये महानगरपालिकेला द्यायला तयार आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं की तुम्ही भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करा आणि जे रस्ते आणि जे ब्रिज आहेत त्याला मंजुरी घेऊन कामं सुरुवात करा. 1 वर्ष झालं अध्यक्ष महोदय, नोटिसा देण्यापलीकडे वसई विरार महानगरपालिकेने भूसंपादनाची प्रक्रिया पुढे नेलेली नाही अध्यक्ष महोदय. सरकार पैसे द्यायला तयार आहे, सरकार योजना देत आहे. अमृत योजना 2
अंतर्गत वसईमध्ये आता सगळीकडे पाण्याच्या वितरणाची व्यवस्था होते अध्यक्ष महोदय. जर ही अमृत योजना नसती तर आजही वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाण्याची वितरण व्यवस्था ही महानगरपालिका पोचवू शकली नसती अध्यक्ष महोदय. आज ही परिस्थिती आलेली आहे की अमृत योजना असेल किंवा वसईतला नारिंगीचा ब्रिज झाला असेल, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र शासनाने केलेल्या सगळ्या योजनांचं श्रेय मात्र तिथला स्थानिक पक्ष घ्यायला बघतो. परंतु जेव्हा पैसे खर्च करायची वेळ येते तेव्हा आमच्याकडे पैसे नाहीत असं म्हणून हात झटकतो अध्यक्ष महोदय. भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे अध्यक्ष महोदय महानगरपालिकेतल्या नाले सफाईचं काम अध्यक्ष महोदय. बाजूलाच आमच्या मीरा भाईंदर महानगरपालिका आहे. या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाड्याने यंत्रसामुग्री घेतली जाते नाले सफाईसाठी. तिथे 8 तासासाठी 10,000 रुपये त्या यंत्रसामुग्रीसाठी दिले जातात. पण आमच्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये 1 तासाचे 10,000 रुपये दिले जातात अध्यक्ष महोदय. जवळपास 30 कोटीचा भ्रष्टाचार या नाले सफाईच्या कामामध्ये झालेला आहे अध्यक्ष महोदय. तसंच STPच्या बाबतीत झालेलं आहे अध्यक्ष महोदय. ज्या एका STPला ज्या कंपनीला टेंडर दिलेलं आहे, संपूर्ण वसई खोदून ठेवलेली अध्यक्ष महोदय. एकही रिस्टोरेशनचं रस्त्याचं काम व्यवस्थित केलेलं नाही आहे. त्यांच्या कामामध्ये मजुराचा मृत्यू झाल्याची घटना झालेली आहे अध्यक्ष महोदय. तरी सुद्धा पुन्हा त्याच कंपनीला तुम्ही दुसऱ्या STPचं टेंडर देता अध्यक्ष महोदय. साधं नाले सफाई असू दे, STP असू दे, 250 कोटी रुपये आचोळ्याच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी अध्यक्ष महोदय शासनाने महानगरपालिकेला दिलं. पण महानगरपालिकेने काय केलं, या 250 कोटी रुपये मिळाल्यानंतरही PPP तत्वावरती हॉस्पिटल उभारण्याचं टेंडर केलं. 2दा रिकॉल झालं हे टेंडर अध्यक्ष महोदय. आणि नंतर आता हे टेंडर EPC तत्वावर केलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, जर 250 कोटी शासन देत असेल तर तुम्हाला PPP तत्वावर करण्याची गरज काय? म्हणजे पुन्हा प्रश्न हाच येणार की शासनाकडनं पैसे घ्यायचे आणि आमच्याकडे हॉस्पिटल चालवायला पैसे नाहीत असं म्हणून हात वरती करायचे. अध्यक्ष महोदय, मला या सगळ्या निमित्ताने मला आज शासनाला एकच विनंती करायची आहे की जे वसई विरार महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये सत्ताधारी बसलेले आहेत ते महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आतापर्यंत तेच सत्तेमध्ये राहिलेले आहेत अध्यक्ष महोदय. मध्ये 5 वर्ष प्रशासकाचा काळ होता अध्यक्ष महोदय. आणि ह्यांची प्रवृत्ती ही फक्त घेण्याची झालेली आहे, देण्याची प्रवृत्ती नाहीच आहे. लोकांकडनं कर घ्यायचा, लोकांकडनं कर वाढवायचा आणि शासनाकडनं निधी घ्यायचा, पण लोकांना त्या बदल्यात सुविधा द्यायच्या नाहीत. शासनाला घेतलेल्या पैशांचा हिशोब द्यायचा नाही, शासनाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत राहायचं, ही या सत्ताधारी आणि तिथे बसलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची प्रवृत्ती झालेली आहे अध्यक्ष महोदय. मला आज विंदा करंदीकरांच्या 4 ओळी आठवतात अध्यक्ष महोदय. विंदा करंदीकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एकदा काळ असा येतो की घेणाऱ्याचे हात घ्यावेत. मला सरकारला एकच विनंती करायची आहे की या महानगरपालिकेला पैसे देताना एका पैशाचा हिशोब या महानगरपालिकेकडनं शासनाने घ्यावा. 2009 पासून 2026 पर्यंत जो काही खर्च महानगरपालिकेचा केलेला आहे, शासनाचा पैसा महानगरपालिकेला दिलेला आहे, त्या एका पैशाचा हिशोब, त्या एका पैशाची चौकशी सरकारने करावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय.